नमस्कार मित्रांनो, मी अविनाश जवळे. आपल्यासाठी एक छोटासा आपल्याला जे फास्ट ट्रॅक असतं त्याचं रिचार्ज आपण कसं केलं पाहिजे आणि रिचार्ज करताना जे आपण फोनपेमधून जेव्हा रिचार्ज करायला जातो आपण, तेव्हा आपल्याला जसं आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो. आता मी फोनपेमध्ये गेलो आणि माझ्या फास्ट ट्रॅकच्या याच्यामध्ये फास्ट ट्रॅक माझा ICICIचा आहे. मी बँकचं ओपन करतो आणि तुम्हाला इथं बॅलन्स पण चेक करू शकता तुम्ही. त्याला एकदा क्लिक केलं समजा तुम्ही आतमध्ये आपल्या बँकच्या फास्ट ट्रॅकला, तर तुम्हाला इथे बॅलन्स दिसेल आपलं स्वतःचं. आता मी थोडक्यात आताच बॅलन्स टाकलं आहे. इथे एक नोटिफिकेशन असं आहे की तुम्ही मिनिमम 500 तुम्हाला बॅलन्स केलंच पाहिजे, असं त्यांनी एक क्रायटेरिया टाकलेला आहे. पण मित्रांनो, याच्यावर आपण एक ट्रिक आणलेली आहे की आपण याच्यातून एक असा उपाय काढलेला आहे की आपण मिनिमम आपल्या मनानं कितीही रुपये आपण याच्यामध्ये टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल चला तर मी दाखवतो आता की आपण आपल्या बँकेच्या जिथून आपण पैसे सेंड करतो तिथं जायचं. तिथं UPI ID म्हणून असतो. UPI ID मध्ये जायचं आणि UPI ID मध्ये NETC डॉट टाकायचा. त्यानंतर आपण टाकायचा आपल्या पूर्ण गाडीचा नंबर, जो काही तुमच्या गाडीचा नंबर असेल. फॉर एक्झाम्पल जसं आता मी माझा टाकला MH27, मी माझा पूर्ण नंबर इथं टाकतोय समजा BE 8282. नंतर टाकायचं @ आणि ज्या कोणत्या कंपनीचं तुमचं समजा फास्ट ट्रॅक असेल त्या कंपनीचं फास्ट ट्रॅक तुम्ही तिथं काय करायचं, त्या कंपनीचं फास्ट ट्रॅकचं जसं टाकायचं. जसं माझं फास्ट ट्रॅक आहे बघा ICICI. हे टाकल्याच्या नंतर इथे E झाला होता त्यामुळे ते आलं होतं. हे बघा NTEC तुम्हाला इथे दिसेल. लगेच आपल्या व्हेरिफिकेशन डन होते आणि तुम्हाला ज्यांच्या नावावर गाडी असेल किंवा जे काय असेल ते दिसते तुम्हाला. त्यानंतर इथं तुम्ही निक नेम काही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल ICICI फास्ट ट्रॅक, जसं मी आता मला समजण्यासाठी नेक्स्ट टाईम रिचार्ज करण्यासाठी डबल हा प्रोसेस करायची गरज नाही आपल्याला. त्यासाठी निक नेम टाकून तुम्ही सेव्ह करू शकता. आणि हे बघा मी आता इथे 10 रुपये प्ले करतो. तर पासवर्ड असल्यामुळे मी इथं ब्लँक केलेला आहे. मी जे पासवर्ड असल्यामुळं हा ब्लर केलेला आहे पूर्णच. मित्रांनो, हे जे स्कॅम आपल्यासोबत करतायत ना, हे बघा झाले डन. म्हणजे आपल्याला ऑनलाईन जे काही यांच्याकडून मिनिमम बॅलन्स जे यांचं टाकायचं असते हे आपल्याला फक्त भयकवत आहेत आणि आपण त्या पद्धतीनं दरवेळेस 500ला बळी पडतोय. तर कधी कधी आपल्याला गरज पण नसते. एखादा 2 टोल नाक्याचे असले तर आपण मिनिमम मॅक्झिमम आपल्याला कितीही बॅलन्स आपण टाकून आपलं काम करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बघून घ्या आणि डबल एकदा बॅलन्स चेक करून दाखवतो. या पहिले मी 510 रुपये समजा माझा बॅलन्स, नंतर आपण 10 रुपये ॲड केलेत. सो मित्रांनो, बघा किती सोपी गोष्ट आहे. पण आपल्याला ही कंपनी कधीच या पद्धतीनं आपल्याला सांगत नाही किंवा फोनपेसुद्धा या पद्धतीचं नोटिफिकेशन नाही. म्हणजे यांचं हे काहीतरी स्कॅम असतो की मिनिमम एवढं बॅलन्स आपण टाकलंच पाहिजे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला जरूर कळवा की हा व्हिडिओ तुमच्या किती जणांना उपयोगी पडलेला आहे. सो यासारख्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा. थँक्यू.